ज्यांच्या डोक्यावर परिणाम झालेला आहे अशा त्यांना आज जनता त्यांची जागा येत्या निवडणुकीला दाखवल्याशिवाय राहणार नाही. डोक्यावर एक एक विशिष्ट प्रकारचा पडदा बांधल्यानंतर किंवा परिणाम झाल्यानंतर अशा प्रकारचे वक्तव्य काही माणसं करतात. महिलांवरचा अन्यायाचं तर यांनी नावच काढू नये. सगळे महिलांचे गुन्हेगार यांच्याबरोबर फिरतायत. महिलांना त्रास देणारे गुन्हेगारांना त्यांनी तिकीटं दिलेली आहेत. कुटुंबियांचे काय चाळे चालतात हे सुद्धा फलटणकरांना माहिती आहे. ज्यांच्या डोक्यावर परिणाम झालेला आहे अशा सातारा जिल्ह्यातील राहिलेल्या 2 नगरपालिका महाबळेश्वर आणि फलटण या 2 नगरपालिकांच्या निवडणुकीची रणधुमाळी अगदी अंतिम टप्प्यात आली आहे. खरं तर 20 डिसेंबरला हे मतदान होणार आहे आणि तत्पूर्वी आपण सध्या आहोत फलटणमध्ये. फलटणमधलं राजकारण काय म्हणतंय आपण हे खरं जाणून घेणार आहोत. आपल्यासोबत आहेत भाजपचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार असलेले शमशेर नाईक निंबाळकर यांचे बंधू आणि माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर. खरं तर निंबाळकर घराण्या ही लढाई जी आहे ती खरं तर रामराजे विरुद्ध रणजित निंबाळकर अशी लढाई होत आहे. रामराजेंकडून विविध आरोप प्रत्यारोप होत आहेत. खरं तर काल झालेल्या एका सभेमध्ये रामराजेंनी म्हटलंय की साताऱ्यातील जे भाजप आहे, भाजप पक्ष आहे, तो साताऱ्यातील काही नेत्यांमुळे बदनाम होत आहे. दादा, रामराजेंनी काल एक टीका केली की भाजपच्या साताऱ्यातील काही नेत्यांमुळे भाजप बदनाम होते जिल्ह्यामध्ये. भाजपची चिंता त्यांनी सोडावी. भाजप नव्हे तर फलटण रामराजे साहेबांच्यामुळे बदनाम होत आहे याची कल्पना त्यांना नसावी. मुळात ते पक्षाचे जे आहे ते अजितदादा पक्षाचे आमदार आहेत. ते विरोधात कोणाचे काम करतायत? अजितदादांच्या पक्षाच्या विरोधात काम करतायत. लोकसभेला कोणाकडे होते? तुतारीकडे. विधानसभेला कोणाकडे? तुतारीकडे. अनेक पक्षामध्ये कुठल्या पक्ष नक्की ते कुठल्या पक्षात आहे आणि कुठल्या हे त्यांनी त्याचं खऱ्या अर्थाने उत्तर सांगावं. पक्षाचा प्रोटोकॉल सोडून ज्या पक्षाने त्यांना आमदार केले त्यांच्याबरोबरच गद्दारी करायची ही त्यांची सवय आहे. आणि कोण कुणाला बदनाम करते हे फलटणच्या जनतेला माहिती आहे. परंतु खरं जर बघितलं आपण तर निंबाळकर घराण्यामध्ये ही लढाई होणार हे अपेक्षित होतं. परंतु महायुतीमध्येच काही घटक पक्ष म्हणजे खरं तर भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आणि शिवसेना अशी ही महायुती आहे. परंतु सध्या महायुतीमध्ये लढत होते आणि दुसरीकडे बघितलं आपण तर काही दिवसांपूर्वी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची सभा झाली. त्यांनी देखील काही म्हणजे न कळत नाव न घेता देखील काही टोलेबाजी केलेली आहे. हो, आता नगराध्यक्ष पदासाठी एका वर्षात 3 स्कार्फ टाकलेले, घड्याळ, तुतारी आणि आता शिवसेना. यांना महायुतीचा काही संबंध, यांचा काही संबंध नाही. शिंदे साहेबांच्याकडून जे काही त्यांना होत्या बॅगा, त्या बॅगा घेण्याकरता हे ऐनवेळेस पक्षात गेले. हे जिल्हा परिषदेच्या निवडणुकीपर्यंत सुद्धा शिंदे साहेबांच्या बरोबर थांबणार नाही. त्यांच्या पाठीमध्ये खंजीर खुपसून जाणार आहे. कुठल्या ना कुठल्या माध्यमातून कोणाची तरी मदत यांना हवी आहे. आता दर 3 महिन्याला यांचा ॲव्हरेज एक पक्ष बदलण्याचा विक्रम झालेला आहे. येणाऱ्या निवडणुकीला ते कोणीकडे असतील हा सर्वात या ठिकाणी शोधण्याचा प्रश्न आहे. परंतु खरं जर बघितलं आपण तर अगदी राष्ट्रवादीचे आमदार असतील, सचिन पाटील असतील किंवा तालुका अध्यक्ष शिवदादा खर्डेकर हे आपल्यासोबत खंबीरपणे उभे आहेत. परंतु जर एक गोष्ट जर बघितली आपण तर रामराजेंकडून वारंवार आपल्या टीकेचं लक्ष केलं जाते. अगदी काही मागच्या गोष्टी घडलेल्या असतील त्या गोष्टी असतील किंवा रामराजेंकडून असं म्हणलं जातंय की माझ्या कार्यकर्त्यांवर अन्याय होतोय, माझ्या कार्यकर्त्यांवर दडपशाही होते आणि वेळ पडली तर मी काळा कोट घालून कोर्टामध्ये उतरेन, कार्यकर्त्यांसाठी उतरेन. आणि हे वक्तव्य करत असताना त्यांचे लक्ष जे आहे ते तुमच्याकडे जाते. कार्यकर्त्यांवर अन्याय होत असतात तर कार्यकर्ते त्या ठिकाणी भांडले असते. इकडे 16 पैकी 14 जण नगरसेवक, नगराध्यक्ष सहित त्यांनी भाजप आणि राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केलेला आहे. कार्यकर्त्यावर अन्याय कोण करतं हे तेच स्वतः कार्यकर्त्यावर अन्याय करतात. जेव्हा मागच्या निवडणुकीला दीपक चव्हाण उभे होते तेव्हा छुपा प्रचार त्यांनी केला दीपक चव्हाणसाठी आणि मुलगा आहे म्हटल्यानंतर स्टेजवर आले. हे कार्यकर्त्यावर अन्याय कोण करतं हे फलटणच्या जनतेला चांगलं माहिती. कार्यकर्त्यांना दाबून ठेवायचे, एकाच गावामध्ये 2-2 गट तयार करायचे, एका विभागामध्ये 2-2, 3-3 गट तयार करून ठेवायचे, एकमेकाला भांडवायचं. आणि ह्या सगळ्याला जनता इतकी कंटाळलीत, लोक एवढी कंटाळलीत की गल्ली गल्ली त्यांना त्या कार्यकर्ता शिल्लक राहिलेला नाही. हे सगळे प्रवेश व्हायच्या आधी आम्ही 76% मतदान विधानसभेला, लोकसभेला घेतलेले. कदाचित यावेळेस त्यांचं डिपॉझिट सुद्धा राहणार नाही.
परंतु या सर्व घटना घडत असताना अ, अर्थातच 18 डिसेंबरला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आपल्या इथे येत आहेत, त्यांची सभा होते. परंतु या निवडणुकीकडे आपण कसं बघताय? 18 तारखेला निवडणुकीच्या प्रचाराच्या समारोपाला महाराष्ट्र राज्याचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्रजी या ठिकाणी खऱ्या अर्थाने कार्यकर्त्यांचं मनोबल त्यांच्या याने उंचावलं जातं. ही निवडणूक आपण बाहेरून जेव्हा पाहताय तेव्हा एकतर्फी झालेली आहे. एकाही वर्णातून यांचा एकही नगरसेवक निवडून येणार नाही हे सत्य. देवेंद्रजींना फलटणचा खऱ्या अर्थाने जर कोणी विकास पुरुष मानला पाहिजे तर या फलटणचा विकास देवेंद्रजींच्या माध्यमातून घडला. मग तो निरा देवघरचा असू, रेल्वे असू, 2 बलकोडे असू, शहरात रस्ते असू किंवा अनेक हजारो कोटी रुपयाचे रस्ते या फलटणला देण्यामध्ये देवेंद्रजींनी शासकीय इमारत असू, पोलीस स्टेशन असू, अनेक महसूल भवन असू, अनेक ठिकाणच्या इमारती देवेंद्रजींच्या माध्यमातून. देवेंद्रजींच्या येण्यामुळे निश्चितपणे आम्हाला त्याचा फायदा होणार आहे आणि आमचं आणि फलटणकरांचं, फलटण शहरातल्या लोकांचं त्यांच्या येण्याची आतुरता आणि त्यांचे आशीर्वाद आमच्या उमेदवारांच्या पाठीमागे आमचं भाग्य समजतं. नक्कीच. खरं तर या सर्व घटना घडत असताना देखील ज्या ताकदीने रणजितदादांबरोबर राष्ट्रवादीचे आमदार सचिन पाटील असतील किंवा तालुकाध्यक्ष शिवदादा खर्डेकर असतील, हे देखील इतक्या ताकदीने या मैदानामध्ये उतरले आहेत. परंतु वारंवार शिवदादा आपल्याला देखील टीकेचं लक्ष केले जाते की उपरे आहेत आणि असं अनेक टीका केली जाते आपल्यावर. नाही, माझ्यावर ते नेहमी उपरे कोल्हापूरनं आल्यात किंवा बाहेरनं आल्यात ही काय मी टीका समजत नाही. त्यांच्याकडनं आमच्याकडनं कुठलीही मजबूत टीका करण्यासारखा मटेरियल नसल्यामुळं ही अशी बालिश टीका करतात. आणि काल मी डॉक्टर खराडे त्यांच्या शेजारी बसण्यानं बघितल्यानंतर मी समजू शकतो अशी बालिश टीका आमच्यावर होत जाणार. परंतु तसा प्रश्न जर असला तरी दुसरी गोष्ट अशी आहे की ज्यावेळेस रामराजे राष्ट्रवादीमध्ये होते, जे आहेत अद्याप देखील, परंतु कुठेतरी एकंदरीत या मतदारसंघामध्ये त्यांचा विचार केला जात नाही किंवा अशी टीका जी आहे कार्यकर्त्यांकडून होते. दुसरी गोष्ट अशी की एकतर्फी निर्णय पक्षांतर्गत घेतले जात होते असं देखील त्यांच्याकडून बोलत होते. बघा, रामराजे मी नेहमी तुम्हाला सांगतो की टेक्निकली आमचे आमदार आहेत राष्ट्रवादीचे, का ते आमच्या राष्ट्रवादीच्या तिकीटवर निवडून आलेत आणि प्रॅक्टिकली म्हणजे कधीही आमच्याबरोबर मैदानात उतरले नाही. जेव्हा राष्ट्रवादीने सचिन पाटलांना घड्याळच्या चिन्हावर उभा राहिलं तेव्हा रामराजे घड्याळच्या स्टेजवर येऊन सचिन पाटलांचा प्रचार करायला पाहिजे होता, परंतु त्यांनी घरात बसून त्यांच्या उलट प्रचार केला. आज राष्ट्रवादीचे चिन्हावर आम्ही नगरसेवक उभा केल्यात आणि रामराजेंनी म्हणतात की मी युतीचा धर्म करतो आणि शिवसेनाबरोबर गेल्यात. इथं आमच्या पक्षाचे जे आमदार ते आहेत ते आमच्या पक्षातले नगरसेवक घड्याळावर उभा असताना त्यांनी आमच्या स्टेजवर पाहिजे ना. आणि मग ते तसे वागत नसल्यामुळं पक्ष त्यांचा विचार करत नाही किंवा त्यांना विश्वासात घेत नाही. आता 25 वर्षे ज्या पक्षाने तुम्हाला सत्ता दिली राष्ट्रवादीने, 5 वर्ष सभापती राष्ट्रवादीने केलं, त्याला तुम्ही एका मिनिटात सोडले. आता शिंदेसाहेबांचं काय करतील हे त्यांनीच फलटणकरांना भविष्यवाणी आता त्यांनी ओळखावी. खरं तर दादा, दुसरा एक प्रश्न राहून गेला की संजीव बाबा असं म्हणतायत की फलटणचे जे मतदार आहेत ते सध्या दहशतीखाली आहेत असं त्यांचं म्हणणं येत आहे. संजीव बाबांना मला सांगायचं आहे, जर फलटणची जनता दहशतीखाली 76% मतदान दिलं असतं का लोकसभा विधानसभा, आणि जर आमची दहशत असते तर तुम्ही कशासाठी आमच्याकडे या ठिकाणी मनोमिलनाचा प्रस्ताव घेऊन आला होता? 1-2 वेळा तुम्ही या ठिकाणी मनोमिलनाचे प्रस्ताव आमच्याकडे तालुक्याला माहिती आहे. तर त्यावेळेस आम्ही तुम्हाला चालत होतो. आम्ही तुमचा प्रस्ताव नाकारल्यानंतर आमची दहशत आणि आम्ही तुमचा प्रस्ताव स्वीकारला असता तर आम्ही चांगले. जनता काय दुधखुळी समजता काय? परंतु या सगळं चर्चा होत आहे, दहशती चर्चा असतील किंवा मागच्या काही घटना असतील, त्यातून रामराजेंकडून दुसरा एक अशी टीका केली जाते की निंबाळकर घराण्याला खरं तर कलंकित करण्याचं काम रणजित निंबाळकरांकडून होतंय. निंबाळकर घराण्याला कलंकित करायचं काम कोण करते हे मी गजानन चौकाच्या प्रेस कॉन्फरन्समध्ये मिळालेल्या संधीचं सोनं करायचं का लोकांच्या आयुष्याचं वाटोळं करायचं? रणजितसिंह निंबाळकरला एवढा चक्रव्यूहात
त्यांनी सोडलं होतं, पण त्यांना माहिती नव्हतं की माझ्या मागं श्रीकृष्ण आहे आणि मी त्या वरच्याही चक्रधर आणि महाराष्ट्राचं जे चक्र फिरतं ते चक्रधरांचा विशेष आहे. अशा अनेक व्यूहरचना, अनेक षडयंत्रला आम्ही उरून पुरलेलो आहोत. आज रामराजे साहेबांना जे म्हणायचं आहे की ते नाव फलटणचं किंवा निंबाळकरांचं, अख्ख्या महाराष्ट्राने बघितलं निंबाळकरांचं नाव खराब केलं. त्यांच्या कुटुंबामधनं अनेक प्रकार असे धक्कादायक आहेत की आम्ही निगेटिव्ह बोलत नाही. ते सांगितलं तर त्यांना तोंड दाखवायला जागा फिरणार नाही अशी परिस्थिती. ही परिस्थिती फलटणच्या सर्वसामान्य जनतेमध्ये बोलली जाते, चर्चेत केली जाते. आज त्यांच्या कुटुंबामधले एक रामराजे निंबाळकरांचं नाव खराब करतात असं म्हणतात. मुळात ते तिन्ही भाऊ एकमेकाच्या घरामध्ये दगडं विटा घेऊन एकमेकाच्या अंगावर मागच्या काही महिन्यापूर्वी गेले होते. पण निंबाळकरांचं नाव कोण खराब करतं? खरं तर या निवडणुकीच्या निमित्तानं आपले बंधू नगराध्यक्ष पदासाठी उभे आहेत, आपलं पॅनल उभं आहे. आपण मतदारांपर्यंत पोहोचताय, कोपरा सभा घेताय, भेटीगाठी घेताय, कसा प्रतिसाद मिळतो? अतिशय प्रतिसाद उत्तम आहे. आम्ही नगरपालिकेच्या पार्श्वभूमीवर आधीच या ठिकाणी यशवंतराव चव्हाण हायस्कूलवर सभा घेतली. 70,000पेक्षा जास्त तालुक्यातल्या लोकांनी त्या ठिकाणी उपस्थिती दर्शवली. आता येणाऱ्या देवेंद्रजींच्या सभेला सुद्धा हजारो लोक त्या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत. लोकांची उपस्थिती, होत असलेले प्रवेश हेच खऱ्या अर्थाने आज आमच्या यशाचं गमक आहे. लोकांचा प्रवेश आणि लोकांची मिळणारी साथ हे आमच्या नगरपालिकेच्या निवडणुकीतील यशाचं गमक असल्याचं रणजितदादांनी या ठिकाणी सांगितलंय. कॅमेरामॅन सचिनसह मी मंगेश कुंभार, सातारा न्यूज. आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूजला यूट्यूब चॅनलवर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.